जय आदिशक्ती. मी राधा दत्तात्रय जंगले. जीवनातील सत्य या युट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्व बंधू आणि भगिनींचं सहर्ष स्वागत करत आहे. आजचा व्हिडिओ माहितीपूर्ण आहे, महत्वपूर्णही आहे आणि गरजेचाही आहे. तुम्हाला जसे आतापर्यंतचे व्हिडिओ महत्वाचे वाटतात, तुम्ही जसा प्रतिसाद देताय तसाच याही व्हिडिओला द्यावा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करावं, कमेंट करावी आणि शेअरही करावी आणि चॅनलला सबस्क्राईब करण्याची दैवी सेवा नक्कीच करावी. तुम्हाला जर काही आध्यात्मिक प्रश्न असतील, अडचणी असतील तर मला तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर दिलेला आहे किंवा व्हिडिओच्या खाली जो नंबर दिलेला आहे त्यावरती कॉल मेसेज करू शकता. बघा, आजचा प्रश्न आहे किंवा आजच्या व्हिडिओचं नाव आहे की जेव्हा साक्षात जगाचा चालक, मालक, ब्रह्मांड नायक, आदिनाथ किंवा जे काही तुमच्या पद्धतीने तुम्हाला नाव देता येईल, परमपिता म्हणा, परमेश्वर म्हणा, ईश्वर म्हणा, आराध्य म्हणा, आदिमाया म्हणा, जे काही असेल ते, जर हे स्वतः साक्षात तुम्हाला दर्शन देत असतील, मार्गदर्शन देत असतील किंवा तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडी अडचणी, सुख दुःखांना हे तुम्हाला संकटातनं काढत असतील, तर गुरु करण्याची गरज काय? किंवा साक्षात जर परमेश्वर गुरु रूपाने तुमच्या आयुष्यात आहे तर मनुष्यरूपी देहधारी गुरु करण्याची गरज खरंच असते का? हा आजचा आपला विषय आहे. बघा, जेव्हा हा प्रश्न मला बऱ्याच जणांनी विचारला गेला किंवा आढळलंही मला असं की बऱ्याच लोकांची असं मानसिकता आहे की आम्हाला साक्षात भगवंत आज्ञा करतो, दृष्टांत देतो किंवा काही गोष्टींचे अडचणी असतील तर आम्हाला संकटातूनही परमेश्वर काढत असतो, तर आम्हाला माणसांवरती विश्वास नाहीये. खरंच जगामध्ये आता कोणावर विश्वास ठेवणं तेवढं शक्य नाही किंवा सहजही नाही आणि ठेवूही नका मी म्हणेल. कारण या जगामध्ये तुर्तास सत्य खूप कमी आहे आणि असत्याचाच बोलबाला आहे. जगामध्ये क्वचित आणि काहीच अशी माणसं आहेत की ज्याच्यावरती तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवू शकता. कारण काम होईपर्यंत किंवा निघेपर्यंत सगळेच चांगले आहेत, त्यानंतर तुमच्याकडे कोणी लक्ष देत नाही आणि तुम्ही फसले जाता. हा तुमचा वैयक्तिक अनुभव आहे. असो, आपल्याला त्या विषयावरती काही बोलायचं नाही. आपला विषय आहे की तुम्हाला गुरु रूपाने जर भगवंत मिळाला आहे तर मनुष्य रूपी देहधारी गुरु का गरजेचा आहे किंवा करणं गरजेचंच आहे का? तर बघा, स्वतः साक्षात परमेश्वर जरी तुमच्या आयुष्यात असतील किंवा तुम्हाला त्यांची दृष्टांत होत असतील, साक्षात्कार होत असेल, त्यांची कृपा तुमच्यावर असेल, अक्षरशः तुमच्या समोर येऊन ते बसत असतील, गप्पा मारत असतील, तुमच्या आडी अडचणी संकट दूर जरी करत असतील, तरीही तुम्हाला मनुष्यरूपी देहधारी गुरु करणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल का का म्हणता येत असं? म्हणजे आम्हाला जर साक्षात परमेश्वर भेटतो तर का? तर मी त्याचं उत्तरही देणार आहे, तुमच्या सगळ्या प्रश्नांचं समाधानही करणार आहे. बघा, हा जन्म मुळात नश्वर आहे. म्हणजे ह्या सृष्टीवरती जी काही व्यक्ती जन्म घेते ती नष्ट पावते. म्हणजे तिचा मृत्यू हा अटळ आहे. म्हणजे एक ठराविक काळ असतो, त्या काळामध्ये ती तिची जीवन जगण्याची प्रक्रिया करत असते. ठीक आहे. मग आता गुरु प्राप्त करून मोक्ष मिळवणं फक्त आणि फक्त या मनुष्य देहालाच मिळालेला आहे. 84 लक्ष योनी जन्म घेतल्यानंतर आपल्याला ही मनुष्य योनी प्राप्त होऊन जाते आणि ह्या मनुष्य योनीलाच फक्त वरदान आहे की या मनुष्य योनीमध्ये आपण परमेश्वराची कृपा प्राप्त करून घेऊन मोक्ष पदाला जाऊ शकतो. म्हणजे ह्या मोक्ष म्हणजे काय? तर जन्म मरणाच्या फेऱ्यातनं आपण मुक्त होऊ शकतो. आणि ते कधी होऊ शकतो? तर या मनुष्य देह मिळाल्यानंतर किंवा ही मनुष्य योनी आपल्याला मिळाल्यानंतर. आणि मग जर मनुष्य योनी मिळाल्यानंतर जर मिळू शकते तर पण मग कशी मिळू शकते? सहज मिळू शकते का? नाही. तुम्ही जे काही कर्मकांड करता, पाप करता, जे काही असतील गोष्टी, तर ह्या गोष्टी करूनही तुम्हाला मोक्ष मिळेल का? तर अजिबात नाही.
ह्याच एका जन्मामध्ये आपण ईश्वराची भक्ती करू शकतो, त्या परमात्म्यापर्यंत पोहोचू शकतो. जी प्राणी मात्र आहेत, जीवजंतू आहेत बघा, त्यांना भगवंत माहित नाही. ते फक्त जगणं, खाणं, झोपणं एवढ्याच गोष्टी त्यांना कळतात. त्यांना ज्ञान किंवा ईश्वर किंवा भक्ती ह्या गोष्टीची काही माहिती नाही किंवा ज्ञात नाही. फक्त हा एकच जन्म आहे की तुम्ही ह्या जन्मात परमेश्वराची भक्ती करत असता. आणि जेव्हा परमेश्वराची भक्ती करायचा विषय येतो त्यावेळेस सगळ्यात मेन आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आयुष्यात येते गुरु. कारण गुरु हा असा मधला दुवा आहे की तुम्ही भक्ती जरी करत असाल ना तरी ते त्या ईश्वरापर्यंत पोहोचू शकत नाही. तुमची भक्ती हे पंचमहाभूत हे करून घेतात, भाग पाडून घेतात. ते तुमची केलेली भक्ती रोज त्याच्यापर्यंत जाऊ शकत नाही. पण हा, जेव्हा तुमच्या आयुष्यात गुरुचा हात असेल तुमच्या डोक्यावरती, तुमच्या आयुष्याला गुरु तत्व लाभलेलं असेल, तेव्हा मात्र तुम्ही केलेली भक्ती थेट त्या परमेश्वरापर्यंत हे गुरु पोहोचविण्याचं काम करत असतात. म्हणजे तुमचा जो पुण्याचा घडा आहे तर ह्या गुरुरूपी परमेश्वरामुळे किंवा परमात्म्यामुळे भरत असतो आणि तुम्हाला कदाचित मोक्ष, मुक्ती मिळत असते आणि त्या परमेश्वराचा साक्षात्कार तुम्हाला ह्या गुरुतत्वामुळे होत असतो. म्हणून तर एक गुरु करणं गरजेचं आहे. आणि दुसरा विषय असा आहे की देहधारी मनुष्यरूपीच गुरु करणं का गरजेचं आहे. तर पहा, बाबा नेहमी आम्हाला एक उदाहरण सांगत असतात. बाबा सांगत असतात, जर समजा तुम्ही साक्षात परमेश्वराशी गप्पा जरी मारत असाल ना तरी तुमचा उपयोग नाही. का माहितीये का? ह्याच्यात सगळ्यात मोठं जिवंत उदाहरण म्हणजे स्वतः संत नामदेव महाराज आहेत. कारण संत नामदेव महाराजांच्या भक्तीमध्ये इतकी ताकद होती, इतकी श्रद्धा होती आणि इतकं सामर्थ्य होतं की ते रुसले, फुगले किंवा हट्ट धरला ना तर साक्षात त्यांचे पांडुरंग त्यांच्या समोर येऊन त्यांनी आणलेली भाकर खायची. आणि भाकरच नव्हते खात तर त्यांच्याशी गप्पा मारायची. आता मला सांगा, एवढं सामर्थ्य जर आपल्या भक्तीत आलं तर आपण त्या गुरूंना सुद्धा विचारणार नाही, तुझी गरज नाही मला स्वतः साक्षात परमेश्वर येऊन माझ्या समोर बसते. आणि सेम नामदेव महाराजही तेच म्हणाले. ते साक्षात पांडुरंगाला म्हणाले की माझ्या समोर तू येऊन बसतोय, मला बोलतोय, बसतोय, खातोय, पितोय, माझ्या हातचं जेवण खातोय आणि तरी मला काय गरज आहे आता गुरु करण्याची. तर पांडुरंग म्हणाले की वेड्या, तू आधी ह्या तत्वाला प्राप्त करून घे. मी तुझ्याशी बोलतोय, बसतोय, हे करतोय, पण अजून तुला मी प्राप्त कुठं झालोय, मिळालोय कुठं? फक्त सहवास लाभतोय तुला माझा. पण जे तुला पाहिजे, तुझ्या भक्तीचं फळ म्हणून मी जे तुझ्या आयुष्यात तुला हवं आहे ते तुला मिळालेलं नाही. आणि ते तोपर्यंत मिळणार नाही जोपर्यंत तुझ्या आयुष्यात गुरुतत्व येणार नाही, गुरु या ठिकाणावर कुणीतरी येणार नाही. तर मग नामदेव महाराज म्हणाले, मग मला काय करावं लागेल? तर जा म्हणे तुझ्या गुरूंचा शोध घे. तर नामदेव महाराजांचे गुरु विसोबा खेचर हे होते. ठीक आहे, संत विसोबा खेचर हे नामदेव महाराजांचे गुरु होते. त्यांनीही त्यांच्या खूप साऱ्या परीक्षा घेतल्या, त्यानंतर त्यांना शिष्यत्व दिलं आणि त्यानंतर महाराज भक्तीच्या त्या निस्सीम गोष्टी पार करू शकले. मला सांगा, जर हे संत महंतांना चुकलं नाही तर आपली ती काय खाता? म्हणजे गुरु हे तत्व इतकं श्रेष्ठ आहे. आणि तुम्ही जरी म्हणत असाल की साक्षात देव येऊन मला दृष्टांत देतोय, हे करतोय, पण नाही, या देहाला त्या परमेश्वरापर्यंत नेण्यासाठी देहधारी आणि मनुष्यरूपी गुरुच करणं गरजेचं आहे. कारण भगवंत जरी असला नाही आहेच, त्याची कृपा जरी आपल्यावर असली, तो रोज आपल्याशी बसत बोलतही असला, दृष्टांत देत असला, तरीही जाऊन त्यांच्या काही मर्यादा असतात. जेव्हा आपल्या आयुष्यात खरंच खूप मोठं संकट येतं, अशा वेळेस भगवंत कधी कधी नाही राहत. त्यावेळेस आपले गुरुचं सामर्थ्य, गुरुचं प्रेम, गुरुची निष्ठा आपल्याला ह्या सगळ्यातनं काढण्याचं बळ देते आणि आपल्या आयुष्याला गती हे गुरुच देत असतात. तुम्ही किती सामर्थ्यवान असू द्या, तुम्ही कितीही मोठे असू द्या, पण तरीही तुम्हाला गुरु करणं गरजेचं आहे. साक्षात या सृष्टीमध्ये जेवढे सगळे गुरु आहेत, जेवढे सगळे देव आहेत, त्यांनाही गुरु आहेत. देवाला ती काय गुरूंची गरज, पण तरीही आहेत. शिव स्वतः हा कुणाचं तरी नामजप करतात, श्री हरी विष्णू ही स्वतः कुणाचं तरी नामजप करतात, ब्रह्माही कुणाचं तरी नामजप करतात. आणि मग मला सांगा, जर हे नामजप करतात तर त्यांचे गुरु पण आहेत की नाही? त्यांना पण गुरुमंत्र मिळालेला आहे.
आणि म्हणून तर हे देव या तत्वाला पोहोचले आहेत. आपण ज्यांना अवघ्या तिन्ही लोकाचे गुरु मानतो, साक्षात दत्त प्रभू यांनाही 24 गुरु आहेत. पण फरक एवढाच आहे की ते मनुष्यरूपी नाही, तर ते प्रत्येक म्हणजे निसर्गात असलेल्या प्रत्येक गोष्टीतनं ज्याच्यातनं ते ज्ञान घेत गेले, ज्या पशु पक्ष्यापासनं वनस्पती, वेली, झाडं, पाणी, आकाश ह्या ज्या ज्या गोष्टींपासून त्यांना ज्ञान मिळालेलं आहे, ती प्रत्येक गोष्ट त्यांचं गुरुतत्व आहे. मला सांगा, आदिनाथ शिव स्वतः जे सगळं ब्रह्मांडाचे, सगळं सृष्टीचे गुरु आहेत, म्हणजे गुरु परंपरा ज्यांनी चालू केलेली आहे, म्हणजे नाथांनी जे गुरु परंपरेची किंवा आदिनाथांनी जी गुरु परंपरेची चाल करून दिलेली आहे, रूढ पाडून दिलेली आहे, हे पण स्वतः नामजप करतात. खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि गुरुमुखातून आलेला मंत्र हा खूप श्रेष्ठ असतो. साक्षात परमेश्वराने कानात जरी गुरुमंत्र दिला ना, तरी तो तेव्हाच काम करेल जेव्हा तुमच्या डोक्यावर गुरुचा हात असेल. ठीक आहे. आणि हे अंतिम सत्य आहे, हे खरं आहे. तुम्ही किती जरी मानत नसाल, तर गुरुत्व तुमच्या आयुष्यात आल्याशिवाय तुम्हाला शिष्यत्व लाभणार नाही. आणि तुम्ही त्या भगवंतापर्यंत, त्या शिवापर्यंत, त्या शक्तीपर्यंत, त्या परब्रह्मापर्यंत तुम्ही जाऊ शकत नाही. हे अंतिम सत्य आहे. बघा, व्हिडिओ जर आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचंय, शेअर करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि तुम्हाला काही अडचणी असतील आध्यात्मिक, तर नंबर तर दिलेलाच आहे, तुम्ही मला कॉल मेसेज करू शकता. नवनवीन विषयांवरती मी व्हिडिओ बनवत राहील. तुम्हाला काही प्रश्न असतील आणखी तर मला विचारत जावा. जय आदिशक्ती आदेश.